नमस्कार मित्र हो. प्रथम आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त माहिती निबंध बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्र दिन दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ पाळला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची अधिकृत स्थापना झाली आणि म्हणूनच हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्यानंतर भारतात भाषावार प्रांतरचना करण्याची मागणी जोर धरू लागली. तत्कालीन बॉम्बे राज्यामध्ये मराठी, गुजराती, कोकणी, कच्छी आदी भाषिक समुदाय एकत्र राहत होते. या मिश्र भाषिक राज्यात मराठी व गुजराती भाषिक लोकांमध्ये आपापल्या भाषेवर आधारित स्वतंत्र राज्याची मागणी होती. मराठी भाषिकांची संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही प्रमुख चळवळ होती. या चळवळीमध्ये प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, क. स. ठाकूर, शिवराम महादेव परांजपे तसेच स. म. जोशी यांसारख्या नेत्यांनी पुढाकार घेतला. अनेक आंदोलने, मोर्चे आणि बळी देत मराठी जनतेने आपल्या हक्कासाठी संघर्ष केला. या आंदोलनादरम्यान 106 हुतात्मे झाले. त्यांचा सन्मान करण्यासाठीच आजही महाराष्ट्र दिन विशेष श्रद्धेने साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. याच दिवशी गुजरात राज्याची देखील निर्मिती झाली. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन्ही स्वतंत्र राज्य बनले. यामुळे मराठी भाषिकांना स्वतःचे स्वतंत्र राज्य मिळाले. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी घोषित करण्यात आली. महाराष्ट्र दिन केवळ एक सण नाही, तर तो एकतेचा, अभिमानाचा आणि बलिदानाचा प्रतीक आहे. या दिवशी शासकीय इमारतीवर तिरंगा फडकवला जातो. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका, देशभक्तीपर गीत आणि हुतात्म्यांना अभिवादन असे उपक्रम राबवले जातात. याच दिवशी मुंबईत हुतात्मा स्मारकाजवळ मुख्यमंत्री, राज्यपाल आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शहीदांना अभिवादन करण्यात येते. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्रीय जनतेच्या आत्मगौरवाचा दिवस आहे. हा दिवस आपल्या इतिहासाची आठवण करून देतो की हक्कासाठी संघर्ष केल्यावरच न्याय मिळतो. आजच्या तरुण पिढीने या दिवसातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासासाठी कार्यरत राहावे, हीच खरी महाराष्ट्र दिनाची शिकवण आहे. जय महाराष्ट्र.